आभाळ कोसळलं तरी मेणा गजाननाच्या मंदिराशिवाय थांबवायचा नाही. भलेही शरीराच्या चिंध्या होऊ देत, पण मेणा कुठेही थांबवायचा नाही. हल्ला होतोय. हल्लेखोरांना मेण्यापर्यंत येऊ देऊ नका. सगळ्यांनी सतर्क राहा. तुम्ही दोघांनी मागे जा. गणी हुलकावणी देऊन इकडे हल्ला करण्याचा गट होता वाटतं गनिमांचा. सगळं ठीक आहे ना? हो. नानासाहेबांना सांग की मेण्यावरती हल्ला झाला. हो, पण आम्ही सुरक्षित पोचू असंही सांग त्यांना. निक जी. चला, थांबू नका. सरकार, बाळपेशव्यांच्या मेण्यावर हल्ला झालाय. कोतवालांनी वर्दी लावली. बाळपेशवे सुखरूप आहेत ना? इथे येत असताना मेण्यावरती हल्लेखोरांनी हल्ला केला. हो, पण आम्ही आणि आपल्या शूर शिपायांनी पूर्ण ताकदीनिशी तो हल्ला परतवून आणि हा मेणा इथे दौडवीत आणला. उत्तम. आता लवकरच पूजा अर्चा सुरू करूया. बाजी हिराविषयी काही कळलं? राणी साहेब, बाळराजेंना घेऊन बाहेर यावं.
घात झाला नानासाहेब. हो बाळ पेशवे केले. आता इथून कोणी जात चाललं तर जीवानिशी जाईल. गुलाल उतरून गनिमाने डाव साधला, पण हा कोतवाल त्याला सोडणार नाही. बाजी तू प्रत्येकाची तपासणी कर, प्रत्येकाच्या नजरेत नजर घालून बघ. चोराच्या नजरेत चोरी आणि खुन्याच्या नजरेत खून दिसतो. कोणी मारलं बाळ पेशव्यांना? बोला, कोणी मारलं बाळ पेशव्यांना? कोणी केलंय हे नीच कृत्य? बोला. ज्या कोणी केलं असेल त्याला हा बाजी आणि कोतवाल जिवंत सोडणार नाही. त्याचं शिर थडा वेगळं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बाजी, बाजी काय करतोयस तू? तुमच्या आदेशाचं पालन. का केलं तुम्ही असं कोतवाल? का घात केला तुम्ही? आम्ही? होय, तुम्हीच. मोठा भाऊ म्हणत होतो मी तुम्हाला. मराठी दौलत आपली माय, त्याच मायवर तुम्ही वार केलात. बाजी काय बरळतोयस तू? शुद्धी तरी आहेस का? बाजी सत्य तेच सांगतोय कोतवाल. आपल्या तलवारीस लागलेले रक्त खरे की खोटे एवढे तरी बघायचं. मेळण्यात बाळ पेशवे आहेत की आणखी दुसरं कोणी, एवढी खातरजमा तरी करून घ्यायची आपण. कदाचित आपणास तेवढी उसंत मिळाली नसावी. आपणाकडे फार कमी वेळ होता ना बाळ पेशव्यांना संपवण्यासाठी. त्यामुळे असेल कदाचित. आम्ही समजू शकतो.
चिलखत फक्त काय आपणच वापरता असं नाही कोतवाल. आपला वार चुकला कोतवाल. गुलाल उधळून आमच्या नजरेत धूळ फेकायची होती कोतवाल, पण आपणच फसला. नाही 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 नानासाहेब, ही हिरा चोर आहे. हो हो, हिनेच चिंतामणी हार चोरलाय. हो हो, ही शेराची साथीदार आहे. हा बाजी हिच्या प्रेमात पागल झालाय नानासाहेब. बाजीच्या गद्दारीचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे. हा बाजी गद्दार आहे. या हिराने आणि या बाजीने मिळून दोघांनी शितापीने डाव रचलाय. बरोबर आहे आपलं. या बाजीनं आणि हिरानं मोठ्या शेतापीनं आपलं खरं स्वरूप आमच्या समोर आणि या पुण्याच्या जनतेसमोर आणलं. शिलेदार, शत्रूचा खात्मा करण्यासाठी हवी आहे ना तलवार? घ्या घ्या. पण वार शत्रूवर करताय की आपल्या माणसावर याची एकदा खातर जमा करून घ्या. तुमचं खरं रूप कळलंय मला. नाही, अजून तरी नाही. तुम्ही शिलेदार आहात, मराठी दौलतीसाठी काम करता, आणि मी एक हेर आहे. पेशवाईसाठी काम करते मी, नानांसाठी. बाळ पेशव्यांच्या संरक्षणाची जबाबदारी जेवढी तुमची तेवढीच माझीही आहे. आपल्या मनाच्या कहाण्या ऐकायला मी काय अजून लहान नाही. मनाच्या कहाण्या नाहीत शिलेदार. मी खरंच नानांसाठी काम करते. तसं असतं तर मला कवाच कळलं असतं. कळलं असतं तर मी हेर कसली? तुम्हाला माहिती आहे ना हेराचं काम कसं असतं ते? तुम्ही आणि हे ते कसं काय? का? बावनखणीतल्या मुलींना फक्त नाचता येतं असं वाटतंय का तुम्हाला? तसं नाही, पण लहानपणापासून बडीबीने मला मैफिलींपासून दूरच ठेवलं. मला पहिल्यापासूनच नेमबाजीची आवड होती. मग मी आणि चिचोका चिचापाडत फिरायचो. एकदा आमराईत आंब्यावर निशाणा धरला होता. निशाणा लागला सुद्धा, पण आमराईवाल्याची माणसं अंगावर धावून आली. मग मीही त्यांना माझा हिसका दाखवला. नेमकं हे सगळं नानांनी पाहिलं आणि मला विचारलं की स्वराज्यासाठी काम करशील का? मी हो म्हटलं. मग त्यांनी त्यांच्या खास माणसांकडून कोणालाही न कळू देता नेमबाजी, घोडेस्वारी, हेरगिरी शिकवली मला. आणि तेव्हापासून मी त्यांच्यासाठी काम करते. शेरानं पुण्यावर जेव्हा पहिल्यांदा हल्ला केला ना, तेव्हाच नानांनी माझी या कामगिरीसाठी नेमणूक केली होती. पण हे तुम्ही मला का नाही सांगितलं? का विश्वास नव्हता माझ्या? विश्वासाचा सवालच नाही शिलेदार, पण एक हेर म्हणून मी तुम्हाला हे सांगू शकत नव्हते. घ्या. पण एक हेर गद्दार नाही कशावर?
तुमच्या माणसानीच कोतवालांवर हल्ला केला, माझ्याशी 2 हात केले. तुमचं नाव सांगताना मी स्वतःच्या कानाने ऐकलं. तुम्ही गद्दारी केलीत ही चिमणाजींनी दिलेली साक्ष मी सुद्धा माझ्या कानांनीच ऐकली होती शिलेदार. शत्रू पेशवाईच्या महत्वाच्या माणसांमध्येच आहे शिलेदार, पण कोण याचा अंदाज येत नाहीये. जेधे, कुलकर्णी, खंडेराव की कोतवाल. कोतवालांचं नाव घेऊ नका. का? नानांचा कोतवालांवरही संशय आहे, म्हणूनच त्यांनी मला कोतवालीवर नजर ठेवायला सांगितली. त्या दिवशी मीच आले होते कोतवालीत आणि नेमकं तुम्ही मला पाहिलं. साताऱ्याहून वस्त्र आणत होता तेव्हाही मीच होते तुमच्या मागावर. तुमच्यावर हल्ला करायला आलेल्या हल्लेखोरांना मीच अडवलं. मग नानांवर हल्ला झाला तो मी पाहिलं ते. मी नानांवर हल्ला करणाऱ्याच्या मागावर होते, पण तो नेमका तीर कमान टाकून पळाला आणि तुम्ही मला बघितलं. मग तुम्ही माझ्या मागावर होता आणि मी तुम्हाला चुकवायचं म्हणून त्या खेळणाऱ्या मुलांमध्ये सामील झाले. तुम्हाला जे कळलं होतं ते अर्धवट होतं. मला तुम्हाला सत्य सांगायचं होतं, पण वेळ नव्हता आणि नानांना विचारल्याशिवाय मी तुम्हाला सांगूही शकत नव्हतं. म्हणून तुमच्यावर धूळ टाकून मला पळावं लागलं. शेवटी मी हे सगळं नानांना सांगितलं. मग त्यांनी मला तुमच्याशी बोलायला सांगितलं आणि म्हणूनच आता मुद्दाम त्यांनी तुम्हाला मेण्यापाशी यायला सांगितलं, जेणेकरून आपली भेट होईल. त्यामुळेच आज बाळ पेशव्यांचा जीव वाचला.